चला, ज्या मात्र मॅचच्या प्रतीक्षेत होतो ती मॅचला आता सुरुवात होताना बघायला मिळेल. दोन सलामीचे फलंदाज आल्यात. इच्छापूर्ती वाशीगाव संघाचे दोन धडाकेबाज फलंदाज. खास करून आपण उल्लेख करूया योगेश भगत गॅरो याचा. त्याने टेनिस बॉल क्रिकेटला निश्चितच चांगली उंची देत असताना आपला खेळ चांगला केला आहे आणि या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती हे नाव देखील मोठे आहे. योगेश भगत गॅरो पहिला चेंडू फेस करत असताना स्वराज मात्र बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू आता मात्र शॉट ऑफ गुड लेंथ जबरदस्त पुल केला आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. हा आलाय ह्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा जबरदस्त उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाराने मात्र सलामी दिली. प्रारंभ 6 धावेने. नेक्स्ट बॉल स्वराज मात्रे. हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे. थोडासा आता मात्र इंटरेस्ट असेल क्षेत्ररक्षकाला. बघूया चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. अजून एक षटकार. थोडा वेळ का होईना दोन्ही क्षेत्ररक्षक इंटरेस्ट मध्ये होते. झेल होतोय का असं वाटत होतं, मात्र चेंडू सीमा पार जातोय. लगातारच्या 2 चेंडूंवरती आलेले हे 2 उत्तुंग षटकार. ज्या योगेशने या स्पर्धेत तब्बल 21 चेंडू फेस करत असताना 89 धावांची जबरदस्त घणाघाती खेळी केली. तशीच सुरुवात तिथूनच कुठं सुरुवात केली असं वाटतंय. मागील सामन्यात नॉट आउट राहिला होता तशाच प्रकारचा खेळ ह्या सामन्यात सुरुवातीपासून बघायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवरती मात्र आता चेंडू प्रहार करत असताना नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. फक्त आणि फक्त 1च धाव मिळते. 2 चेंडूवरती 2 षटकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आलेली ही सिंगल. 3 चेंडूंवरती 13 धावा धावपळकावरती बघतोय. 4 षटकांच्या लढतीमध्ये काय टार्गेट सेट केलं जाईल, कुठपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवलं जाईल या दोन्ही मातब्बर फलंदाजांच्या माध्यमातून. खास करून योगेश, नितीन सुतार हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. त्यांनी देखील पहिल्या सामन्यात योगेश भगत अनुपस्थित असताना एक चांगली खेळी साकारली आणि पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तोच आता मात्र फलंदाज स्ट्राईकला आलाय. दोन्ही फलंदाजाने मॅन ऑफ द मॅचचं एक पारितोषिक पटकावलंय. पहिल्या मॅचमध्ये नितीन सुतारने तर दुसऱ्या मॅचमध्ये योगेशने. नेक्स्ट बॉल स्वराज याच्या खोलवर टप्प्याचा मारा. मात्र चेंडू लेग साईडला ट्रॅव्हल होताना बघायला मिळतो. फक्त आणि फक्त 1च धाव मिळतीये. 1 धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वरती. नितीनने देखील 1 धावेने खातं खोलत असताना स्ट्राईक रोटेट केल्या. स्ट्राईक एंडला आला एक धडाकेबाज फलंदाज ज्याने या मॅचची सुरुवात षटकाराने केली. लगातारचे 2 षटकाराने केले असा उल्लेख करूया. नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. लोअर फुल टॉस. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. त्याचं कारण आहे चेंडू मध्येच थांबलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने योगेश पोचलाय वैयक्तिक 15 वरती. संघाला पोचवलाय 16 वरती. स्वराजच्या भात्यातील ह्या मॅचमधील शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया शेवटचा चेंडू कसा प्रकारे डिलिव्हर केला जाईल. स्वराज मात्र ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर योगेश भगत गॅरो. आणि हा चेंडू मात्र आता मात्र गती परिवर्तन आणि लेंथ अँड लाईनमध्ये चेंजेस करत असताना थोडीशी दमछाक झाली आहे. त्याच्या माध्यमातून व्हाईट चेंडू फेकला गेला आहे. शेवटचा चेंडू व्हाईट बॉल फेकत असताना पुन्हा एकदा परिश्रम, पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावेच लागतील कारण मागील चेंडू व्हाईट फेकला गेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकत असताना लोअर फुल टॉस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी केली गेली आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. 2ने मात्र या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना इच्छापूर्ती वाशीगाव टीम 19 धावा पहिल्या षटकात. चांगली धडाकेबाज सुरुवात बघायला मिळते इच्छापूर्ती वाशीगाव टीमकडून. आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. जे प्रेक्षक सध्याच्या घडीला स्मार्ट टी व्ही समोर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि जे प्रेक्षक स्मार्टफोनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. पुन्हा त्यांचं एकदा हार्दिक स्वागत असेल. शेवटची भैरवी आजच्या दिवसाची. इच्छापूर्ती वाशी बनाम जिनशा 11 गोठवली. 2 मातब्बर संघ आमने सामन्यात. आता मात्र गोलंदाज आला आहे विपुल, ज्याने मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. जिथं घोडदौड चालू होती आर्यन नाईकची, ती घोडदौड थांबवली होती ह्याच गोलंदाजाने. तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं होतं आणि जबरदस्त षटक फेकलं होतं.
5 धावा बहाल केल्या होत्या आणि 3 मोठ्या फलंदाजांना बाद केलं होतं आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल देखील टिपला होता. तोच गोलंदाज आला बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू आखून टप्प्यात चेंडू रुणाल झेलवरती येण्याचा प्रयत्न, मात्र त्याच्यापासून दूर राहतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळतीये. आपण बघू शकताय डोक्यावरती हात ठेवले होते विपुलने, कुठेतरी विकेटच्या शोधात होता. तो विकेट येईल का असं वाटत होतं, मात्र थोडा दूर राहतो रुणालपासून चेंडू आणि एक धाव मात्र मिळते. आणि महत्त्वपूर्ण एक धाव कशासाठी अमित, कारण स्ट्राईक रोटेट झाली आहे. ज्या गॅरोने कुठेतरी धुरा सांभाळत असताना आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेण्याचं काम केलं आहे, तो गॅरो आता मात्र स्ट्राईकला आला आहे. 5 चेंडू फेस करत असताना वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय आणि या तब्बल या स्पर्धेत उच्चांक गाठत असताना त्याच्या नावी सर्वात जास्त धावसंख्या आहे. आणि हा चेंडू आता मात्र शॉट ऑफ गुड लेंथ हलवार प्रकारचा चेंडू. अशा प्रकारचा चेंडू तुम्ही गॅरोसाठी टाकू शकत नाहीये. सहज लिलिया पार केला आणि हा या स्पर्धेला आणखी समृद्ध करणारा, ही स्पर्धा मोठी करणारा आणखी एक षटकार बघायला मिळतोय. दर्जेदार षटकार. 6 धावा आपण बघू शकता. हलवार प्रकारचा चेंडू ऑफ साईड वरून खेचून आणला आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये षटकार डोलवला. नेक्स्ट बॉल. आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्समध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतो. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने मात्र स्कोर पुढे जातोय. 28 वरती योगेश भगत, 25 वरती नितीन सुतार, वैयक्तिक 2 अवांतर 1 अशा 28 धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय. नेक्स्ट बॉल. विपुल ऑन बॉलिंग ट्रॅक. बघूया कुठल्या प्रकारचा चेंडू फेकला जाईल. गुड लाईनवरील चेंडू थोडासा मात्र बॅकफुटवर जाऊन लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. ठीकसा टाइम झाला नाही. थोडंसं खराब क्षेत्र, थोडं फंबल आणि तेवढा फंबल पुरेसं होतं. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. एखादा मध्येच चांगला फटका बघायला मिळतोय, मोठा फटका बघायला मिळतोय. त्यानंतर ही रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजांमध्ये असलेलं चांगलं कॉलिंग, चांगलं तालमेल, कुठेतरी चांगली भागीदारी बघायला मिळते. मागच्या सामन्यातली भागीदारी आपल्याला आठवते, रुणाल आणि स्वराजची. ती भागीदारी कुठेतरी विजयी भागीदारी ठरली आणि शेवट देखील रुणालने चांगला केला. बघूया या सामन्यात ही भागीदारी आपल्या संघाला कुठं नेऊन ठेवते. धावसंख्या जाऊन पोहोचले 30-30. आणि हा चेंडू आता मात्र फुल टोस, आणि या फुल टोस चेंडूवरती फुल टोल वसूललाय आणि पाठवलाय. जबरदस्त लांबच लांब या स्पर्धेला आणखी समृद्ध करणारा दर्जेदार षटकार. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. षटकारने मात्र धावसंख्या 36च्या घरात जाऊन पोहोचली आहे. ज्या विपुलने मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती, तो विपुल मात्र आता महागडा ठरताना बघायला मिळतोय. धावसंख्या 36. अजूनपर्यंत 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्यात. बघा शेवटचा चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर केला जाईल, कारण समोर एक घणाघाती फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून कडा प्रहार केला जातोय. आता मात्र अजून एक क्रीजचा पुरेपूर वापर केला आणि सहज लिलिया पार केलाय. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला दर्जा, त्याच्याकडची असलेली ताकद आणि त्याच्याकडे असलेला महत्त्वपूर्ण मॅच टेम्परमेंट दाखवत असताना, आपल्याला स्वतःला ह्या मैदानात सिद्ध करत असताना, ह्या सामन्यामध्ये देखील चांगले खेळ साकारत असताना बघायला मिळतोय योगेश भगत. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग परफॉर्मन्स दिस इज. धावसंख्या 42 वरती. 42 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. 4 षटकांच्या लढतीमध्ये पहिल्या 2 षटकात 42 झाल्यात. म्हणजे एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना बघायला मिळतोय आपल्याला इच्छापूर्ती वाशीगाव टीम. आणि त्यांचे पाठीराखे निश्चितच आता मात्र आनंद, उत्साह आणि जोश, उल्हासात असतील. धावसंख्या 42 जाऊन पोहोचली आहे. स्पर्धा दर्जेदार आहे. विकी स्मृती चषक. आणि या स्पर्धेमध्ये बाबूशा सर तब्बल 10 बॉक्सचे बॉल होते आहे. म्हणजे 120 चेंडूंपैकी जवळजवळ आता फक्त 10 चेंडू शिल्लक राहिलेत. म्हणजे याच्यावरून आपण अंदाज बांधू शकता किती षटकार ह्या स्पर्धेत लागलेत. अजून 1 इनिंग आणि 2 म्हणजे तब्बल 6 ओव्हर बाकी आहेत. ते 10 चेंडू पुरतील का, असा आता मोठा प्रश्नचिन्ह आयोजकांना देखील पडलाय. टोटल आता मला ऑफिशियल स्कोरर सूचित करतात ह्या स्पर्धेत आत्ताच्या घडीला अजूनपर्यंत 85 षटकार लागलेत आणि 27 चौकार लागलेत.
म्हणजे हे मैदान फलंदाजाला किती पूरक आहे, ही विकेट फलंदाजीसाठी किती पूरक आहे याचं हे उदाहरण आहे. चला तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होत असताना बघायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवाला पण हर्षनला बघतोय. स्ट्राईक एंडला नितीन सुतार आणि हा चेंडू आता मात्र नितीन सुतार याच्या बॅटमधून दर्जेदार उत्तुंग षटकार बघायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी होती. आता मात्र नितीन सुतारला देखील सुरगा बसलाय. एका फलंदाजाने मात्र आक्रमक पवित्रात घेतलाय. तो नॉन स्ट्राईक एंडला गेलाय. त्याच्या जोडीला मदतीला आलेला साथी देखील आता मात्र स्टेप अप करतोय, पुढाकार घेतोय आणि आपल्या संघासाठी योगदान देतोय. आणि ही जमेची बाजू असेल. कुठेतरी दोन्ही फलंदाजाने मात्र या शॉर्टर व्हर्जनमध्ये आक्रमक पवित्रा धरलाय, धारण केलाय आणि या षटकारांमध्ये संघाची धावसंख्या 48 वरती जाऊन पोहोचली आहे. ज्या नितीन सुतारने आत्ताच्या घडीला फक्त 3 चेंडू फेस केल्यात. पहिल्या 2 चेंडूवरची 2 सिंगल अनुभवले होते. आत्ताच्या मात्र ह्या तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती षटकार डोलवलाय. नेक्स्ट बॉल. आता मात्र आडव्या बॅटने खेळत असताना हा डॉट बॉल आलाय. कुठेतरी ऑफ कटर फेकला गेलाय. आपण बघू शकताय लाईव्हच्या माध्यमातून. ऑफ कटर फेकत असताना डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी हा लेग कट बॉल झाला आणि डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. विपुल आणि विपुलच्या माध्यमातून आणखी एकदा आपल्याला सेफ हँड्स बघायला मिळत आहेत आणि तिथे असलेल्या प्रेक्षकांनी देखील त्या निर्णयाला दुजोरा दिलाय. आणि इट्स अ विकेट फॉर द टीम जिंशा 11 गोठवली टीम. आणि विकेट कोणाची? सलामीला आलेला डावखुऱ्या त्याचा एक जबरदस्त फलंदाज नितीन सुतार याची, ज्याने ह्या षटकाची सुरुवात षटकाराने केली. त्यानंतर हर्षनने मात्र कमबॅक केलाय. त्याच्यानंतरचा टाकलेला डॉट बॉल, त्याच्यानंतरची हा आलेली विकेट. एक साजेचं कमबॅक म्हणता येईल जिंशा 11 गोठवली टीमकडून. थोडंसं पुनरागमन ह्या मॅचमध्ये करण्याचा प्रयत्न, कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न. धावसंख्या 48च्या घरात स्थगित, सीमित, खुंटीत. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3. फलंदाजाचं नाव चेतन शिंदे. चला त्यांचा 12th मॅन नाहीये, पण प्रेक्षकांना मात्र हे डगआउटमध्ये जे जाणकार प्रेक्षक वर्ग बसल्यात आमच्या बाजूला त्यांना नाव माहिती आहेत. धन्यवाद. खास करून आयोजकाच्या भूमिकेत असलेले नमेश टानेल यांनी त्यांचं नाव सूचित केलं. धन्यवाद. नेक्स्ट बॉल. चेतन शिंदेसाठी हा चेंडू आखून टप्प्याचा चेंडू. चेंडू लेग साईडला टोलवला. वेकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. पंच गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून मात्र चौकारचा इशारा आता मात्र बघायला मिळतोय. 4 ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. इच्छापुरते वाशीगाव टीम 50 पार होताना बघायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52. 52 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू आता वेगावरती स्वार, प्रचंड वेग होता, पण पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. इट्स ओव्हर स्टेप नो बॉल. पंचाने मात्र दंडित केलाय. कौतुक असेल तिन्ही पंचांचं. आज दिवसभर मात्र ह्या ऊन पावसाच्या खेळामध्ये देखील आपली सातत्यता राखत असताना आणि निर्णय क्षमताला दुजोरा देत असताना तिन्ही पंच बघायला मिळतात. तिन्ही पंचांचं कौतुक असेल. नेक्स्ट बॉल. फ्री हिट. फ्री लायसन्स टू गो. जस्ट टाइम इट टू द परफेक्शन. व्हॉट अ ब्रिलियंट बट अ हिट दॅट इज. आणि पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ 4 रन्स. चौकाराने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून हर्षनने टाकलेला हा टप्प्याचा चेंडू सरळ जुलकावून दिला लेग साईडला. वेकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. व्हॉट अ नीट अँड क्लिअर विजन फ्रॉम द फॉर्च्यून इव्हेंट्स. हा आलाय आणखी एक दर्जेदार चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 वरती. 57. आणखी एक चेंडू गायब झालाय. म्हणजे आता चेंडू किती शिल्लक आहेत आपल्याकडे आयोजक? 8. अजून एक इनिंग बाकी आहे. शेवटचा एक चेंडू शेष पंचाच्या माहितीसाठी. चला
हे बघा एका चांगल्या पंचांच्या कामगिरीत भूमिकेत असलेले पंच स्वतःला क्रॉस एक्झाम करताना. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती फ्लाय स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. परत एकदा नो बॉल झालाय. वन्स अगेन ओव्हर स्टेप करत असताना हर्षनच्या माध्यमातून चुकी होती आहे. तो चेंडू चांगला डिलिव्हर केला जातो, त्याच चेंडूवरती ओव्हर स्टेप होताना बघायला मिळतोय. आणि हा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेऊन बिहाइंड द विकेट चांगलं क्षेत्ररक्षण झालाय. आणि त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. क्रिकेटचा बेसिक रूल फॉलो केला, व्हेन युअर फिल्डिंग मॅन कीप युअर बॉडी बिहाइंड द बॉल, जेणेकरून तो चेंडू प्लेमध्ये येईल. आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळालं त्या शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. खास करून शॉर्ट थर्डमॅनमध्ये जे उपस्थित असलेले क्षेत्ररक्षक नंबर 63च्या जर्सीमध्ये आहेत, त्यांनी झेप घेतली आणि चेंडू अडवला. फक्त आणि फक्त आता मात्र एकच धाव मिळाली. 3 षटकांची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड आफ्टर द 3 ओव्हर्स. बघूया शेवटचं षटक शिल्लक बाकी. बघू कोणाकडे चेंडू विसावला जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि शेवटच्या षटकात कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. शुभम आलाय बॉलिंग ट्रॅकवर. शुभमकडे चेंडू दिलाय कर्णधाराने. विश्वास दाखवला शुभमवरती. बघूया शुभम आपल्या ह्या कर्णधारच्या निर्णयाला दुजोरा देतोय का, ह्या विश्वासासार्थ ठरतोय का. तर त्याच्या अगेन्स्टमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला चेतनच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. पहिला चेंडू फेस करत असताना सज्ज झालाय चेतन. एसटी रक्षकाच्या भूमिकेत. स्वराज मात्र एष्टाने खेटून चिटकून जवळ. पहिलाच बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू हिटिंग झोन मध्ये काऊ कॉर्नर रिजन मध्ये टोलवलेला हा आलाय. या स्पर्धेला समृद्ध करणारा आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ओळख करून देणारा दूरवरचा लांबच लांब षटकार. षटकाराने स्वागत केलं शुभमचं. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. दूरवर टोलवलेला आणखी एक षटकार बघायला मिळाला. नेक्स्ट बॉल. अजून एक कडा प्रहार. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. व्हॉट अ एक्झिक्युशन ऑफ बॅटिंग. परफेक्टली टाइम शॉट टुवर्ड्स द लेग साइड. एट अनदर बॅक टू बॅक 2 सिक्सेस. जबरदस्त फलंदाजी होते यार, अप्रतिम फलंदाजी. शेवटच्या षटकात फलंदाजी कशा प्रकारे करावी ह्याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना फलंदाज चेतन शिंदे. आता सध्याच्या घडीला मात्र आता गोलंदाज शुभम दडपणाखाली आहे. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय. अगोदरचे 2 चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील फेरबदल करत असताना बघायला मिळतोय. या षटकातील तिसरा चेंडू. अजून एक. आता मात्र लेग साईडला आखूड टप्प्याचा चेंडूचा समाचार घेतलाय. आणखी एक लगातारचा सलगचा तिसरा षटकार बघायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी आहे. नॉन स्ट्रायकरला गॅरूकडून अपेक्षा होती, पण आता मात्र इच्छा पूर्ण करतो या इच्छापूर्ती संघाची चेतन. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग. धावसंख्या 77. पहिल्या मॅचमध्ये चांगला घणाघाती खेळ साकारला. दुसऱ्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ साकारला. तब्बल 102 धावांची मॅरेथॉन इनिंग ह्या संघाने केली. आता मात्र तिसऱ्या सामन्यात देखील चौथं षटक प्रगतीपथावर. आणि सध्याच्या घडीला अजूनही 3 चेंडू शेष शिल्लक आहेत. आणि धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 77. 77. वाव, जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. सर्व इच्छापूर्ती संघाच्या पाठीराख्यांच्या इच्छा पूर्ण केल्या तिथं. आणि लकी ग्राउंड आहे वाशी संघासाठी या. पण सध्याच्या घडीला आपण काही भाकीत करणं चुकीचं ठरेल, कारण मगाशा मॅच मधला चेस आपण बघितलाय. नेक्स्ट बॉल. शुभम. हा चेंडू आत्ता मात्र चांगल्या टप्प्यावरती. चांगला वेग, चांगला टप्पा, चांगला लाईन, ह्याच्या बळावरती हा डॉट बॉल आलाय. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल गोलंदाज शुभमने. एक डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. शुभम ऑन बॉलिंग ट्रॅक करावे. गणपती मंदिर एंडकडून बॉलिंगसाठी सज्ज झालाय. हा चेंडू आता मात्र सरळ बॅटने खेळून काढला. व्ही शेप मध्ये आलेला हा अजून एक या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ओळख करून देणारा उत्तुंग षटकार. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. एक्सलंटली टाइम टुवर्ड्स द लॉग ऑन रिजन. या स्पर्धेला अजून एक उंची देणारा षटकार बघायला मिळतोय. आपण बघू शकता फॉर्च्यून इव्हेंट्स टीमच्या माध्यमातून दूरवर टोलवलेला हा षटकार. आणि कौतुक असेल चेतन शिंदेचं. सध्याच्या घडीला 10 चेंडू फेस केल्यात आणि 10 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांचं योगदान आपल्या संघासाठी
जबरदस्त खेळी ह्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये लढतीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 83 वरती 83. लास्ट बॉल टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा भीम चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. शेवटचा चेंडू डिलिव्हर करत असताना अवांतर चेंडू फेकल्यामुळे घडेल काय? आता पुन्हा एकदा शुभमला प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल, कारण मागच्या चेंडूवरती चुकी झाली आहे. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा भीमा. बॅक टू बॅक 2 भीमर्स. चुकी झाली आहे. लगातारचे 2 भीमरने झाले का? आता मात्र गोलंदाजाला मात्र बाद करावा लागेल, बाद व्हावा लागेल. क्रिकेटच्या नियमानुसार लगातारचे 2 भीमर किंवा एका षटकातले 2 भीमर असा आपण उल्लेख करूया. त्या गोलंदाजाला मात्र तिथूनच हटवलं जातं आणि त्या जागी दुसरा गोलंदाज नियुक्त करावा लागतो. बघूया शेवटचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी कुठला गोलंदाजाला मात्र पुढाकार घ्यावा, पुढे गेलं जात आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी प्रणाल आलाय. प्रणाल देखील विचार करत असेल. एका चेंडूसाठी गोलंदाजी आले, बघूया त्याच्या माध्यमातून तो चेंडू कसा डिलिव्हर केला जाईल, कारण समोर फलंदाज आहे ज्याने ह्या स्पर्धेत धुमाकूळ घातलाय. योगेश भगत गॅरो, एक क्रिकेटचं मोठं नाव आहे. बघूया सांगता कशी केली जाईल त्याच्या माध्यमातून. आणि हा चेंडू ओव्हर पिच आहे. ओव्हर पिच चेंडूला मात्र सहज दिले पार केलाय. हा आलाय या स्पर्धेला समृद्ध करणारा आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ओळख करून देणारा दर्जेदार उत्तुंग षटकार. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 92 वरती. 92 आणि 93 धावांचं टार्गेट लक्ष्य समोर गेलंय. जर या 92 धावांचा उल्लेख करायचा झाला तर प्रथम फलंदाजी करत असताना योगेश भगतने 11 चेंडू फेस केले आणि 45 धावांचं योगदान, आणि 12 चेंडू फेस करत असताना चेतन शिंदेने 33 धावांचं जबरदस्त योगदान दिलंय. कौतुक असेल. आता बघूया 93 धावांचा पाठलाग करत असताना ह्यावेळी सातत्य राखलं जाईल का अजिंक्य 11 गोठवले टीमच्या माध्यमातून, कारण मागच्या मॅचमध्ये 71 धावा चेस केल्या होत्या, पण आता मात्र टार्गेट खूप दूरवर आहे. पण क्रिकेट आहे मित्रांनो, काहीही होऊ शकतं. कुठेच जाऊ नका, बघत राहा, अनुभव घेत राहा, कारण आपण बघताय, आपण अनुभवताय विकी स्मृती चषक